गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित श्री सप्तशती गुरुचरित्र सार गद्यानुवाद भाग दुसरा. अध्याय तिसरा. अंबरीश आख्यान. वेदधर्म आख्यान ऐकल्यानंतर नामधारक प्रेतराने सिद्धमुनींना विचारले, मुनीश्वर, भगवंत सर्व शक्तिमान असताना मानव रूपात त्यांनी 10 अवतार का घेतले? त्यावेळी सिद्धमुनी म्हणाले, अरे नामधारका, भगवंतांनी दशावतार हे आपल्या प्रिय भक्त अंबरीश यासाठी घेतले होते. एकदा दुर्वास ऋषी द्वादशीच्या दिवशी अंबरीशाचे राजदरबारात केले. महाराजांनी दुर्वास ऋषींचे यथायोग्य स्वागत केले आणि एकादशीचे व्रत सोडण्याकरता भोजनास येण्याची विनंती केली. ऋषीवर आपले स्नान संध्या नित्य आम्ही आटोपून भोजनास येतो असे सांगून नदीवर गेले. तेथे त्यांना खूप उशीर झाला. व्रत सोडण्याचा मुहूर्त टळून जाऊ लागला. त्यावेळी अंबरीशाने राजपंडितांच्या सांगण्याप्रमाणे मुहूर्ताच्या वेळी एक पळीभर तीर्थ घेऊन दुचाची सांगता केली. थोड्याच वेळात दुर्वास ऋषी आपले आम्ही आटोपून राजदरबारी आले. त्यांना अंतर्ज्ञानाने कळाले की महाराजांनी तीर्थप्राशन करून व्रत सोडले आहे. या गोष्टीचा त्यांना एवढा क्रोध आला की त्यांनी अंबरीशाला शाप दिला. तो असा, तुला 10 वेळा गर्भवास सोसावा लागेल. तो शाप ऐकताच अंबरीशाचे रक्षण करणारे विष्णुचक्र दुर्वासांच्या मागे लागले. ऋषीवर धावू लागले. ते धावत धावत स्वर्गातील इंद्राकडे गेले आणि विष्णुचक्रापासून आपले रक्षण करण्याची त्यांनी विनंती केली. परंतु इंद्राने आपली असमर्थता प्रकट केली. तेथून ऋषी ब्रह्मलोकात कैलासात गेले, परंतु कोणीही त्यांची त्या चक्रापासून सुटका करू शकले नाही. अंती ते विष्णू लोकात जाऊन भगवान विष्णूंच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्या चक्रापासून सुटका करण्याची त्यांनी आर्त स्वरात भगवंतांना प्रार्थना केली. परंतु भगवान म्हणाले, हे मुनिवर, ते चक्र माझे असले तरी सध्या ते अंबरीशाच्या सेवेमध्ये आहे. तोच तुमची त्याच्यापासून सुटका करू शकेल. तुम्ही त्याला शरण जा. भगवान विष्णूंच्या आदेशाप्रमाणे दुर्वास ऋषी पुनरूपी अंबरीशाचे दरबारी आले आणि त्यांनी अंबरीशाची क्षमा याचना करून त्या विष्णुचक्रापासून सुटका करण्याची आर्तस्वरात प्रार्थना केली. अंबरीशाच्या आदेशानुसार ते चक्र स्वस्थानी गेले. दुर्वासांचा शाप मात्र श्री नारायणाने आपल्या भक्तांसाठी स्वतः स्वीकारला. त्याप्रमाणे त्यांचे 10 अवतार झाले. भक्तांसाठी त्या दयाघन नारायणाने 10 वेळा गर्भवास सोडला. इति श्री अंबरीश आख्यान द्वितीयोध्यायः. येथे श्लोक संख्या 38 संपन्न झाला. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.